काल आपण सगळ्यात पहिले पॉस्च्युलेट्स घेतले, अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅस घेतलं. त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन व्हाय गॅस एक्झर्ट्स ए प्रेशर ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर ते पाहिलं. हा फॉर्म्युला घेतला आपण मीन फ्री पाथचा. मीन फ्री पाथचा फॉर्म्युला घेतला. फ्री पाथची डेफिनेशन पाहिली, मीन फ्री पाथची डेफिनेशन पाहिली. ओके, हे न्यूमेरिकल घेतलं. त्यानंतर प्रेशर एक्झर्टेड बायचं आपण डेरिव्हेशन घेतलं. हे बघा, हे आपण डेरिव्हेशन घेतलं प्रेशर एक्झर्टेडचं. त्याच्यानंतर आपण सीचा फॉर्म्युला घेतला, CRMSचा √3RT/m. कायनेटिक एनर्जी घेतलं, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी पाहिलं. त्यानंतर आपण एक टेबल तयार केला, मेयर्स रिलेशन घेतलं. मेयर्स रिलेशन एकदम व्यवस्थित तुम्हाला मी लिहून पण दिलं. मेयर्स रिलेशन जर शॉर्टकटमध्ये पण सांगितलं. आपण टेबल पण तयार केला, आपण इथे टेबल पण तयार केला. ओके, आता सगळ्यात सोपा पार्ट घ्यायचा आहे, तो म्हणजे रेडिएशन. रेडिएशनचा पार्ट जो आहे तो सगळ्यात सिंपल पार्ट आहे आणि रेडिएशन करायला अजिबात वेळ लागत नाही. ओके, बघा रेडिएशनमध्ये प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता जास्त आहे, कारण थेअरी याच्यात फार कमी आहे. ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन ऑफ हीट, रेडिएशन. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सनकडनं एनर्जी भेटते आणि त्यातली काही एनर्जी जी आहे द आउट ऑफ क्यू बी द टोटल अमाऊंट ऑफ थर्मल एनर्जी इन्सिडंट. याच्यापैकी QA, QR, QT एवढ्या एनर्जी जी आहे ते ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्टेड आणि ट्रान्समिटेड आहे. टोटल Q जो आहे तो Q आहे QA + QR + QT. दोन्ही साईडला जर Qने डिव्हाइड केलं तर रिलेशन तयार होतं A + R + T = 1. मग याच्यातला A कोण आला QA/Q, R कोण आला QR/Q, T कोण आला QT/T. मग कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्याला ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर और ॲब्सॉर्प्टिव्हिटी. बघा काय नावं आहेत यांना 3 नावं आहेत, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर अँड ॲब्सॉर्प्टिव्हिटी. मग काय बघा, द रेशो ऑफ इथे बघा तुम्ही द रेशो ऑफ क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब, द टोटल क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब टू द total quantity of radiant energy incident upon it. Amount of heat absorbed to the total quantity of heat incident is called as coefficient of absorption. त्याला आपण म्हणतो coefficient of absorption. Now coefficient of reflection or reflectance, the ratio of amount of radiant energy reflected to the total energy incident is called as coefficient of reflection. म्हणजे परत तेच आलं दॅट R = QR/R. परत कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन झाला, कोइफिशियंट ट्रान्समिशन. हा रेशो असणार आहे कोणाचा, अमाऊंट ऑफ रॅडियंट एनर्जी ट्रान्समिटेड टू द टोटल एनर्जी इन्सिडंट इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय बघा QT/Q. मग जर R 0 असेल, A 0 असेल तर TR काय असणार 1. बरोबर, हे कम्प्लिटली ट्रान्सपरंट असतील. आता इथे हे 2 फार महत्त्वाचे आहेत. ए सबस्टन्स थ्रू विच हीट रेडिएशन्स कॅन पास इज नोन ॲज डायथर्मेनियस सबस्टन्स. ज्याच्यामधनं हीट रेडिएशन पास होऊ शकते. मग डायथर्मेनियसमधनं हीट रेडिएशन पास होऊ शकते म्हणजे ट्रान्समिशन नॉट 0. डायथर्मेनियस बॉडी इज नायदर गुड ॲब्सॉर्बर नॉट गुड रिफ्लेक्टर. मग डायथर्मेनियस सबस्टन्सचे एक्झाम्पल्स ग्लास, क्वार्ट्ज, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्राय एअर. हे लक्षात ठेवायला सांगितलं होतं मी तुम्हाला. हीट रेडिएशन्स कॅन पास इज कॉल्ड ॲज डायथर्मेनियस. मग डायथर्मेनियस कोण आहे, ग्लास म्हणजेच क्वार्ट्ज. ग्लास आणि क्वार्ट्ज एकच, पण इथे 2 नावं आली. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl. ड्राय एअर आहे, ड्राय एअरमध्ये कोण असतं, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. असं लक्षात ठेवायला मी शिकवलं तुम्हाला. ग्लास म्हणजेच क्वार्ट्ज. बरोबर, ड्राय एअर, ह्या ड्राय एअरच्या आतमध्ये कोण असतं, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, आणि इथं NaCl. हे झाले डायथर्मेनियस. ओके, याच्या पुढे बघा सबस्टन्स. बघा, द ऑब्जेक्ट्स डू नॉट ट्रान्समिट एनी रेडिएशन
इज सेड टू बी ऑपॅक्यू टू द रेडिएशन. जे रेडिएट जे ट्रान्समिट करत नाहीत, इथं काय कॅन पास, इथं होतं कॅन पास, इथं होतं कॅन पास, इथं काय डज नॉट ट्रान्समिट, त्यांना काय म्हणायचं अथर्मेनियस सबस्टन्सेस. Substances largely opaque to thermal radiation do not transfer heat radiation is known as athermanious. Do not transmit is called as athermanious. मग आता याच्यामध्ये कोण असणार? वूड, वॉटर, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन. बरोबर. बघा हे डायथर्मॅनियस आहे, डायथर्मॅनियस. मग एथर्मॅनियस कोण आहे? तर त्याच्यामध्ये असणार वॉटर, वूड, बरोबर, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर आणि बेन्झिन. मॉइस्ट एअर आणि बेन्झिन एवढे आहे. आम्ही एक शॉर्टकट तयार केलं बघा, www .lic. This W stands for water. This W stands for wood, wood आणि water. L म्हणजे काय? L म्हणजे काय? www.lic.benzene. ओके. बघा W म्हणजे वूड, W म्हणजे वॉटर, L म्हणजे लिक्विड एअर. लिक्विड एअरलाच काय म्हणतात? मॉइस्ट एअर. लिक्विड एअरलाच काय म्हणतात? मॉइस्ट एअर. लिक्विड एअरलाच काय म्हणतात? मॉइस्ट एअर. आय म्हणजे आयर्न, आय म्हणजे आयर्न, सी म्हणजे कॉपर, डॉट बेन्झिन. कळलं? सो www.lic.benzene. हे कोण आहेत? पण हे कोण आहेत? अथर्मेनियस सबस्टन्स आहेत. आता वूड आलं का अथर्मेनियस येणार ना, मग लक्षात येईल ना, वूड आणि वॉटर, अथर्मेनियस. कळलं का हा शॉर्टकट? मॉइस्ट एअर म्हणजे लिक्विड एअर, मॉइस्ट. एल स्टँड्स फॉर लिक्विड एअर म्हणजेच मॉइस्ट एअर. कळलं का हे? हॅलो माय डिअर स्टुडंट्स, 52. बघा, व्हॉट इज ब्लॅक बॉडी? All the incident energy absorbed by the object, such object is called as perfectly black body. Perfectly black body म्हणजे काय? A body which absorb all the heat radiations. त्याच्यावरती जेवढे हीट रेडिएशन्स पडले तेवढे सगळे ॲब्सॉर्ब केले जातात, त्याला म्हणायचं ब्लॅक बॉडी. ओके. आता परफेक्टली ब्लॅक बॉडी शॉर्ट नोट विचारतात. शॉर्ट नोट परफेक्टली ब्लॅक बॉडीवरती लक्षात ठेवायचं, रेडिएशनमध्ये 2-3च प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण डेफिनेशन्स फार महत्त्वाचे आहेत, लॉज फार महत्त्वाचे, प्रॉब्लेम फार महत्त्वाचा आहे. 7 मार्क्सला लेसन आहे. सगळ्यात छोटा सोपा लेसन म्हणजे KTG आणि रेडिएशन. बघा, पहिली डेफिनेशन, ए बॉडी विच ॲब्सॉर्ब द एंटायर रेडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन इट इज कॉल्ड ॲज आयडियल ऑर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ए बॉडी विच ॲब्सॉर्ब एंटायर रेडिएशन, ॲब्सॉर्ब द एंटायर रेडियंट एनर्जी. ए बॉडी विच ॲब्सॉर्ब the entire radiant energy incident on it is called as ideal or perfectly black body. मग यासाठी काय असतो? A = 1. A = 1. आता असं कोणतं सबस्टन्स नाही आहे की जो सगळीची सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करू शकतो. मग इथे काय म्हणतात? लॅम्प ब्लॅक ऑर प्लॅटिनम ब्लॅक दॅट ॲब्सॉर्ब 98%, 97% ऑफ द एनर्जी. सो रिझेम्बलन्स ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग यांची उदाहरणं लक्षात ठेवा. लॅम्प ब्लॅक ऑर प्लॅटिनम ब्लॅक. लॅम्प ब्लॅक और प्लॅटिनम ब्लॅक्स 97% एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. ओके. आता दिस डायग्रॅम इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायग्रॅम अतिशय महत्त्वाची, डायग्रॅम फार महत्त्वाची. दिस इज फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. दिस इज द प्रॅक्टिकल अप्रोच. दिस इज द प्रॅक्टिकल अप्रोच. परीक्षेला प्रश्न असा फसवा येतो, हू इज द प्रॅक्टिकल अप्रोच ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी? Practical approach of perfectly black body. The practical approach of perfectly black body is Fairy's black body. Fairy's black body. मग बघा, Fairy's perfectly black body consists of doubled walled hollow sphere. पहिला मुद्दा आला पाहिजे, doubled wall hollow sphere. Doubled walled hollow sphere. Fairy's perfectly black body consists of doubled walled hollow sphere. सेकंड, इन बिटवीन टू वॉल्स. 2 वॉलमध्ये काय आहे? व्हॅक्यूम. इन बिटवीन 2 वॉल्स देर इज अ व्हॅक्यूम. त्याच्यानंतर इनर सरफेस जो आहे, द इनर सरफेस इज कोटेड विथ लॅम्प ब्लॅक मटेरियल और प्लॅटिनम ब्लॅक मटेरियल. बघा, बाहेरचा सरफेस जो आहे
सिल्वर पॉलिश सरफेस आहे बाहेरचा सरफेस सिल्वर पॉलिश्ड आहे. त्याच्यानंतर आतमधला जो सरफेस इट इज सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक मटेरियल लावलेलं आहे. मध्ये इव्हॅक्युएटेड आहे म्हणजे व्हॅक्यूम आहे. इथं इन्सिडेंट रेडिएशन दाखवलं. इथं ॲपर्चर आहे. दिस इज द होल ॲपर्चर आहे. डबल्ड वॉल. ओके. ड्यू टू आणि देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन. बघा, देर इज अ स्मॉल होल ऑर ॲपर्चर टू दिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. याला ॲपर्चर आहे. ॲपर्चर म्हणजे स्मॉल होल आहे. अँड द इफेक्टिवनेस कशावरती डिपेंड आहे. इफेक्टिवनेस जो आहे दॅट इफेक्टिवनेस डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द होल. त्या होलची जेवढी साईज आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन इनसाइड द फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. अँड व्हाय देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. बघा, कोनिकल प्रोजेक्शन म्हणजे किती मुद्दे आहेत. 6 मुद्दे आहेत. डबल्ड वॉल हॉलो स्पियर आहे. त्याच्या आतमध्ये व्हॅक्यूम आहे. ह्या डबल्ड वॉल हॉलो स्पियरमध्ये पण तुम्ही लिहिणार की बाहेरचा सरफेस जो आहे तो सिल्वर पॉलिश्ड आहे. इनर सरफेस जो आहे तो लॅम्प ब्लॅकनी कोट केलेला आहे. देर इज अ स्मॉल ॲपर्चर टू धिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. अँड द इफेक्टिवनेस ऑफ दिस परफेक्टली ब्लॅक बॉडी डिपेंड्स ऑन द एरिया ऑफ द होल. नाव देर इज अ कोनिकल प्रोजेक्शन इनसाइड द ब्लॅक बॉडी टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. कोनिकल प्रोजेक्शन काय आहे. टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. असं हेडिंगच द्यायचं कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला घ्यायचं वर्किंग सिम्पल आहे. बघा, वर्किंग सिम्पल आहे. काय. ए रे इज इन्सिडंट. ए थर्मल रेडिएशन इज इन्सिडंट इनसाइड द परफेक्टली ब्लॅक बॉडी. इट इज इन्सिडंट ऑन द कोनिकल प्रोजेक्शन. and 97% of the energy is absorbed. Only 3% of the energy is reflected. Due to these multiple reflection, हे फार महत्वाचं आहे. काय म्हणायचं आहे. ड्यू टू these multiple reflection, all the energy is absorbed within the body. So this is Fairy's perfectly black body. फक्त डायग्राम विचारू शकतात. सगळ्या क्लासवाल्यांनी याला IMP दिलंय. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी ही डायग्रॅम यावर्षी येणार आहे असं प्रत्येक क्लासवाल्यांनी सांगितलंय. आणि जरी प्रश्न आला तर मी शेजारी लिहिलेले पॉईंट्स तुम्ही लिहायचे आहेत. मला सांगा, हा क्वेश्चन कळला सगळ्यांना. बघा, इन 1792 पीरी प्रिव्होस पब्लिश्ड ए theory ऑफ रेडिएशन नोन ॲज theory ऑफ एक्सचेंज ऑफ हीट. According to this theory, all bodies at all temperatures above 0 Kelvin, म्हणजे absolute zero temperature, radiate thermal energy, and at the same time they absorb radiation received from the surroundings. The amount of thermal radiation emitted per unit time depends on the nature of emitting surface, its area, and its temperature. एवढाच पॅराग्राफ महत्त्वाचा आहे. प्रिव्होस थिअरी काय सांगते. all bodies radiate heat at all temperature except at absolute zero temperature. ॲब्सल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे 0 केल्विन. हा प्रश्न उघडून उघडलाय फार. विचारून फार उघडलाय. ॲब्सल्यूट झिरो म्हणजे 0 केल्विन. 0 केल्विन म्हणजे -273.15 डिग्री सेंटीग्रेड. हे लक्षात ठेवा. प्रिव्होस सांगतो की प्रत्येक टेम्परेचरला हीट रेडिएट केली जाते. फक्त ॲब्सल्यूट झिरो टेम्परेचरला हीट रेडिएट केली जात नाही. हो, परफेक्टली ब्लॅक बॉडीवरती शॉर्ट नोट येते ना. आता काय ते तुम्ही न बघता लिहू शकता हो परीक्षेला. ओके. आता हे जे थर्मल रेडिएशन आहे, द अमाऊंट ऑफ थर्मल रेडिएशन डिपेंड्स ऑन तिघांवरती डिपेंड आहे. बघा, पहिलं नेचर ऑफ एमिटिंग सरफेस, त्याच्यानंतर इट्स एरिया, आणि त्याच्यानंतर इट्स टेम्परेचर, आणि तिसरं आहे टेम्परेचर. मी असं लिहिलं नट NAT. नेचर ऑफ सरफेस, एरिया ऑफ सरफेस आणि T टेम्परेचर ऑफ सरफेस. मराठीत अभिनेताला नट म्हणतात ना, नट. NAT नट. द अमाऊंट ऑफ रेडिएशन डिपेंड्स ऑन. 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. नेचर ऑफ सरफेस, एरिया ऑफ सरफेस, टेम्परेचर ऑफ सरफेस. हेच थोडं इथे छान लिहिलंय बघा. हेच इथं. द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन द ॲब्सल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, द नेचर ऑफ द बॉडी, मटेरियल
त्याच्यानंतर सरफेस एरिया ऑफ द बॉडी, टाइम ड्युरेशन फॉर विच द बॉडी इमिट्स रेडिएशन. बरोबर. म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर T, नेचर ऑफ द बॉडी N, एरिया ऑफ द बॉडी A आणि परत T, 2 T आहेत. नेचर ऑफ द बॉडी, एरिया ऑफ द बॉडी, टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड टाइम ड्युरिंग विच बोथ आर इन कॉन्टॅक्ट. संपलं. आता सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन घ्यायची बघा. खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे, खूप महत्त्वाची डेफिनेशन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड Q. बघा, द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन, मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन. द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, Q म्हणजे काय हो? द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. फॉर्म्युल्यावरनं डेफिनेशन येते. R म्हणजे इमिसिव्ह पॉवर, मग Q म्हणजे काय? द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड अपॉन A म्हणजे काय? एरिया, T म्हणजे काय? टाइम. बघा, मग म्हटलंय द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड, द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड Q is directly proportional to its area and time duration. It is therefore convenient to consider the quantity of heat radiated per unit time per unit area, power emitted per unit time per unit area. This is defined as emissive power or radiant power. तुम्ही डेफिनेशन काय लिहायची? तुम्ही डेफिनेशन आणि फॉर्म्युला लिहायचा. काय बघा? द क्वांटिटी ऑफ रेडियंट energy, the quantity of radiant energy emitted per unit time per unit area by a body is called emissive power ऑफ द बॉडी. मग याचा फॉर्म्युला काय बघा? R इक्वल टू Q अपॉन A इंटू T. मग याचा युनिट Q कशामध्ये? जूल, एरिया कशामध्ये? मीटर स्क्वेअर, आणि T कशामध्ये? सेकंड, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. पण या जूल पर सेकंडला काय म्हणतात? वॅट. सो वॅट पर मीटर स्क्वेअर. ह्याचं डायमेन्शन पाठ करायचे. डायमेन्शन विचारलं एकदा, CETला विचारलं होतं. L0M1 T⁻³ बघा काय आहे? L0 M1 T⁻³ L0M1 T⁻³. पुढे आता कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. इथे काय केलं बघा आपण? इथे शब्द वापरला बॉडी, म्हणून आलं इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी. जर मी ब्लॅक बॉडी शब्द इथं म्हटलं ब्लॅक बॉडी, इथं जर शब्द मी ब्लॅक बॉडी म्हटलं तर इथं काय म्हणणार? इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. ओके, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. मग इथं मी म्हणणार RB, मग Q अपॉन A इंटू T सेम राहतं. ओके. मग कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी, त्याला स्मॉल ई म्हटलं. जसा A होता, A काय होता? QA अपॉन Q. R काय होता? QR अपॉन Q. आणि T काय होता? QT अपॉन Q. तसा E काय आला? R अपॉन RB. डेफिनेशन महत्त्वाची आहे. द कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी ऑफ अ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग डेफिनेशन खूप सोपी आहे. द कोएफिशियंट ऑफ इमिशन, त्यालाच इमिसिव्हिटी म्हणायचं. जसं ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हटलं, जसं इमिसिव्हिटी तसंच इमिसिव्हिटी म्हणायचं. कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज कोएफिशियंट ऑफ इमिशन और इमिसिव्हिटी. मग ब्लॅक बॉडीसाठी इमिसिव्हिटी किती असणार? 1. रिफ्लेक्टरसाठी 0. हे फार महत्त्वाचं आहे. 1 मार्काला येऊ शकतात. 1 मार्काला प्रश्न विचारतील, इमिसिव्हिटी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी इज. आता इमिसिव्हिटी फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे काय येणार? 1. कारण की फॉर्म्युला काय? R अपॉन RB. मग इथं पण RB होणार, इथं पण RB होणार. व्हाय इट इज 1? बिकॉज इन दॅट केस इट बिकम्स RB अपॉन RB. मग RB अपॉन RB किती झाला? 1. पण रिफ्लेक्टरसाठी किती आहे? 0.
समजलं इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्रिचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन थिअरॉटिकल प्रूफ. ही माझी या वर्षीची IMP आहे. बघा क्वेश्चन काय येणार, क्वेश्चन काय येणार बघा, क्वेश्चन काय येणार, स्टेट Kirchhoff's law of heat radiation and give its theoretical proof. State Kirchhoff's law of heat radiation and give its theoretical proof. This question is very important. State Kirchhoff's law of heat radiation and give its theoretical proof. ओके, म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला काय लिहायचं, स्टेटमेंट. याच्यामध्ये सुरुवातीला लिहायचं स्टेटमेंट. Kirchhoff's law of thermal radiation deals with wavelength of space. जाऊ दे. It states that एक लॉ एकदम सिंपल आहे. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. बरोबर. मग कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. इथे काय आलं, R/RB. ओके, इथे बघा, ह्या इथे बघा, फॉर अ बॉडी एमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू इट्स ॲब्सॉर्प्टिव्हिटी. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन थर्मल इक्विलिब्रियम the emissivity is equal to absorptivity. This sentence is very important. In thermal equilibrium, this emissivity is equal to absorptivity. इथं पण लॉ आहे बघा, the ratio of emissive power to coefficient of absorption of a body is equal to emissive power of perfectly black body at the same temperature for all wavelengths. याला मॉडिफाय करा थोडं. मग काय होणार, RB ला इकडे घेतलं, RB इक्वल टू R/A. मग आता बघा, द रेशो, बघा इथे आला रेशो, द रेशो ऑफ व्हॉट, इमिसिव्ह पॉवर, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन कोणाचं, हे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू काय आलं, इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट सेम टेम्परेचर अँड फॉर ऑल वेवलेन्थ्स. असंच पाहिजे, फॉर सेम टेम्परेचर अँड वेवलेन्थ्स. बघा, व्हॉट इज Kirchhoff's लॉ, द रेशो ऑफ Kirchhoff's लॉ काय बघा, द रेशो ऑफ Kirchhoff's लॉ काय, Kirchhoff's लॉ, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर to the coefficient of absorption of a body is equal to emissive power of perfectly black body at the same temperature and for all wavelengths. पार्ट झाला का लॉ, Kirchhoff's लॉ पार्ट झाला. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. ओके, आता याचे घ्यायचं आपल्याला थेरॉटिकल प्रूफ अँड गिव्ह इट्स थेरॉटिकल प्रूफ. आणि त्याचा आपल्याला थेरॉटिकल प्रूफ विचारलेला आहे. ओके, थेरॉटिकल प्रूफ. आता लॉ तर तुम्हाला कळला आहे. आता आपण थेरॉटिकल प्रूफ घ्यायचे. स्टेटमेंट तुम्ही लिहिलेलं आहे. थेरॉटिकल प्रूफ स्टेटमेंट झाले. आता थेरॉटिकल प्रूफ बघा, पहिलं डायग्रॅम काढणार आहे मी. याला पुस्तकात डायग्रॅम नाही, आपण डायग्रॅम काढायची. कन्सिडर अ थर्मॅनियस एन्क्लोजर. This is a thermanious enclosure. A thermanious enclosure. It consists of two bodies. Having same surface area. One body is perfectly black body and one body is perfectly ordinary body.
ही ऑर्डिनरी बॉडी आहे, ही ऑर्डिनरी बॉडी आहे आणि ही ब्लॅक बॉडी आहे. ब्लॅक बॉडी आहे. A thermalus enclosure consists of two bodies. One is black body. This is black body. And this is ordinary body. बघा काय म्हणायचं, consider a thermalus enclosure as shown in figure. It consists of two bodies having same surface area A. दोन्ही बॉडीचा सेम सरफेस एरिया A आहे. ओके. लेट Q इक्वल टू क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी. चुकलंय माझं स्पेलिंग. Q इक्वल टू क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी, quantity of radiant energy incident on the bodies. Q be the quantity of radiant energy incident on the bodies. आता बघा Q एवढी एनर्जी याला दिली मी. किती एनर्जी दिली? Q दिली. पण ॲक्च्युली किती इन्सिडेंट झाली? ॲक्च्युली इन्सिडेंट झाली Q इंटू ए. Q इंटू ए त्याच्या एरिया एवढी. बरोबर. आता Q एवढी एनर्जी दिली, त्या Q एनर्जीपैकी QA एवढी एनर्जी ॲक्च्युली इन्सिडेंट झाली. म्हणजे नदीच्या पात्रामध्ये दगड असतो, मग तो नदीचं पात्र खूप मोठं असतं, खूप पाणी असतं, दगड छोटा असतो नदीच्या पात्राच्या मानाने. मग दगड किती ओला झाला? त्याच्या एरिया एवढा. मग Q एवढी एनर्जी दिली, पण त्याच्यापैकी किती त्याच्यापैकी किती त्याच्यावरती इन्सिडेंट होणार? QA. जेवढा दगडाचा आकार तेवढाच ओला होणार. मग जेवढा आकार म्हणजे एरिया तेवढीच एनर्जी त्याच्यावरती ॲक्च्युली इन्सिडेंट होणार. सो Q बी द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट ऑन द बॉडीज. मग मी इथं काय लिहिणार? Q इंटू A बी द actual quantity of radiant energy incident on the body. Actual किती इन्सिडेंट झाली? ॲक्च्युअल क्वांटिटी किती? Q. ॲक्च्युअल किती? QA. ओके. आता बघा याच्यापैकी किती ॲब्सॉर्ब करणार हो? आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? ही ऑर्डिनरी बॉडी आहे. मग ऑर्डिनरी बॉडी सगळीच ॲब्सॉर्ब करत नाही. मग किती ॲब्सॉर्ब करणार? पडली किती त्याच्यावर? QA आणि त्याच्या कपॅसिटी एवढी A इंटू Q इंटू A. बरोबर. मग इथे बघा, इथे लक्ष द्या. A इंटू Q इंटू A बी द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड. काय चाललंय? फास्ट लिहिलं का असं होतं? ॲब्सॉर्ब्ड बाय ऑर्डिनरी बॉडी. इथे तुम्ही अंडरलाईन करणं गरजेचं आहे. ॲब्सॉर्ब बाय ऑर्डिनरी बॉडी. ओके. आता A इंटू Q सगळीच्या सगळी नाही करणार, कारण ब्लॅक बॉडी नाही आहे. मग त्याच्या कपॅसिटीवरती A इंटू Q इंटू A एवढी एनर्जी त्यांनी काय केली? ॲब्सॉर्ब. आता तो घेतलेली एनर्जी काय करणार आहे? एमिट. घेतलेली एनर्जी काय करणार? रेडिएट. मग आता ऑर्डिनरी बॉडी आहे, मग किती रेडिएट करणार? R आणि परत त्याचा एरिया.
परत त्याचा एरिया. मग बघा आर इंटू ए काय क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी quantity of radiant energy emitted by परत एकदा कोण ऑर्डिनरी बॉडी emitted by ordinary body. बरोबर. since the ordinary body is in thermal equilibrium, therefore quantity of radiant energy absorbed is equal to quantity of radiant energy emitted. मग मला सांगा ॲब्सॉर्ब किती आहे ए इंटू क्यू इंटू ए. मग रेडिएटेड किती आहे आर इंटू ए. एला ए गेलं सो ए इंटू क्यू इक्वल टू आर. यातनं मला नेहमी आर काढायचा असतो क्यू काढायचा असतो. सो क्यू इक्वल टू आर अपॉन ए. हे झालं हाफ. हे हाफ झालं. बघा आता इकडे पण सेम घडणार. किती एनर्जी त्याला दिली क्यू. त्यापैकी किती ॲक्च्युअली इन्सिडेंट झाली क्यू ए. किती ॲब्सॉर्ब करणार क्यू ए. का हो सगळीच्या सगळी ॲब्सॉर्ब करणार. ब्लॅक बॉडी ॲब्सॉर्ब ऑल द रॅडियंट एनर्जी इन्सिडेंट अपॉन इट. किती रिफ्लेक्ट करणार त्याचा एरिया आणि त्याची इमिसिव्ह पॉवर आर बी. मग मी परत सगळं तेच लिहिणार. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. बघा कितवा पॉईंट चालू झाला आता तिसरा. क्यू इक्वल टू क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी नॉर्मली इन्सिडेंट ऑन ब्लॅक बॉडी. बरोबर. त्याच्यातला क्यू इंटू ए ही काय ॲक्च्युअल क्वांटिटी ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन ब्लॅक बॉडी. आता याच्यापैकी क्यू ए एवढी काय करणार एनर्जी ॲब्सॉर्ब बाय ब्लॅक बॉडी. मी परत अंडरलाईन करतो आता इथे ॲब्सॉर्ब बाय ब्लॅक बॉडी. यापैकी तो किती एमिट करणार त्याच्या इमिसिव्ह पॉवर एवढी. त्याची इमिसिव्ह पॉवर किती आर बी. सो ए इंटू आर बी काय एनर्जी एमिटेड. आता इथे मी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे तुम्ही फुलकटमध्ये लिहा बाय ब्लॅक बॉडी. ओके सो एमिटेड बाय ब्लॅक बॉडी. मग परत म्हणायचं इन थर्मल इक्विलिब्रियम काय एनर्जी क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी absorbed by black body is equal to quantity of radiant energy emitted by black body. मग मला सांगा ॲब्सॉर्ब किती आहे क्यू इंटू ए. एमिट किती आहे ए इंटू आर बी. एला ए गेला सो क्यू इक्वल टू आर बी. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. काय येणार क्यू इक्वल टू इथं क्यू काय आला आर अपॉन ए इक्वल टू इथं आला आर बी. सो आर अपॉन आर बी इक्वल टू ए. But emissive power of ordinary body, the ratio of emissive power of ordinary body to the emissive power of black body is called as coefficient of emission. So A equal to A. Thus, Kirchhoff's law is verified theoretically.
कोणीच तुमचे मार्क कट करू शकत नाही असं लिहिलं तर. कळलं सगळ्यांना? ह्या डायग्रामवर फोकस करा. ह्या डायग्रामवर फोकस करा. ह्या डायग्रामवर फोकस करा. बघा किती एनर्जी दिली ऑर्डिनरी बॉडीला क्यू, त्याच्यापैकी किती ॲक्च्युअली इन्सिडेंट झाली क्यू ए, त्यापैकी किती ॲब्सॉर्ब केली ए इंटू क्यू इंटू ए, किती रिफ्लेक्ट झाली तर आर इंटू ए, किती रिफ्लेक्ट झाली आर इंटू ए, किती रिफ्लेक्ट झाली आर इंटू ए. ऑर्डिनरी बॉडी झाली तर ब्लॅक बॉडी किती दिली क्यू, किती ॲक्च्युअली इन्सिडेंट झाली क्यू ए, किती ॲब्सॉर्ब केली क्यू ए, किती रिफ्लेक्ट करणार तो आर बी इंटू ए. समजलंय तुम्हाला? हे समजलंय. सो दिस इज क्रिचॉफ्स लॉ अँड इज थेरॉटिकल प्रूफ. 100% प्रश्न यावर्षी. स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वाचा येतो मी त्याच्याकडे. त्यासाठी मी एक PDF तयार केलं आहे, मी तिकडे जाईल. बघा कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. एनर्जी रेडिएटेड काढायची आपल्याला. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय अ ब्लॅक बॉडी सरफेस एरिया 100 सेंटीमीटर वेर इट इज मेंटेन ॲट 227 आणि स्टीफन्स कॉन्स्टंट दिला आहे. स्टीफन्स कॉन्स्टंट. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. आता 1 minute म्हणजे टाईम दिला आहे. टाईम किती दिला आहे 1 minute. 1 minute म्हणजे किती झालं 60 सेकंड. बरोबर. ब्लॅक बॉडी सरफेस एरिया ए दिला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर पाहिजे, म्हणजे किती 100 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻⁻² मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचर दिले 227. हे 227 अधिक 273 4 इथं आले 500 केल्विन. अरे स्टीफन्स लॉ नाही आला आपला. स्टीफन्स लॉ नाही आला, थांबावं लागेल. स्टीफनवरची गणित आहेत. स्टीफनवर जास्त गणित आहेत. हे गणित घेऊ शकतो आपण. बघा द इमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पियर एरिया दिला एवढी इमिसिव्ह पॉवर आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय स्पेरिकल सरफेस इन 20 सेकंड. काय घडलंय बघा. इमिसिव्ह पॉवर दिली. इमिसिव्ह पॉवर किती दिली आर 0.5 किलो कॅलरी सेकंड रेज टू -1 m रेज टू -2. एरिया किती दिला आहे 0.02 मीटर स्क्वेअर. टाइम किती दिला आहे 20 सेकंड. मग तुम्हाला काय काढायचं आहे क्यू काढायचं आहे. क्यू किती. मग आरचा फॉर्म्युला काय क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. मग काय येणार क्यू इक्वल टू आर इंटू टी इंटू ए. हे किती दिलं आहे 0.5. टाईम किती दिला आहे 20 सेकंड. एरिया 0.02. हे हाफ आहेत. हाफ गुणिले 20 इंटू 0.02. मग इथे किती आले 10. मग किती आलं 10 गुणिले 0.02 म्हणजे 0.2 काय आलं किलो कॅलरी. किलो कॅलरी. बघा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. बघा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पहिला पॉईंट बघा ल्युमर अँड प्रिंगशेम. मी जेवढं परीक्षेला लिहायचं आहे तेवढं लिहून आणलंय. ल्युमर अँड प्रिंगशेम स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. ल्युमर आणि प्रिंगशेम हे दोन सायंटिस्ट होते, फिजिशियन होते. त्यांनी काय केलं दे स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. ते ब्लॅक बॉडी डिस्ट्रीब्युशन शिकले ॲज अ फंक्शन ऑफ वेव्हलेंथ. दे केप द सोर्स ऑफ रेडिएशन ॲट डिफरंट टेम्परेचर्स. त्यांनी वेगवेगळ्या टेम्परेचर्सला ठेवलं अँड डिफरंट वेव्हलेंथ्सला ठेवलं. द मेजरमेंट्स वेअर प्रेझेंटेड ग्राफिकली in the form of curves showing the variation of radiant power per unit area as a function of wavelength. पहिलं बघा नीट बघा तुम्हाला परीक्षेत लिहायचं आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. स्पेक्ट्रल असा शब्द आला का त्या प्रकारचा ग्राफ काढायचा आहे. मग पहिलं काय
Lumer and Pringsheim studied the energy distribution of black body radiation as a function of wavelength. They studied the energy distribution कोणाचं ब्लॅक बॉडीचं पण कसं ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. मग त्यांनी काय केलं, दे केप द सोर्स ॲट डिफरंट वेवलेंथ्स अँड डिफरंट टेम्परेचर्स. दे केप द सोर्स ऑफ रेडिएशन ॲट डिफरंट टेम्परेचर्स अँड मेजर द रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथ्स. The measurements were represented graphically in the form of curves. आणि हे जे मेजरमेंट्स आहेत ते स्टडी केली आणि ते ग्राफच्या साह्याने त्यांनी शो केले ग्राफिकली इन द फॉर्म ऑफ कर्व्स शोईंग द व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर. ह्या ॲक्सिसचं पहिलं वाचतो ना आपण, शोईंग द व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर, शोईंग द व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर, शोईंग द व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर पर युनिट एरिया ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ ॲट डिफरंट टेम्परेचर्स. आणि हे वेगवेगळे टेम्परेचर्स आहेत. सो वाय ॲक्सिसवरती काय रेडियंट पॉवर आणि एक्स ॲक्सिसवरती काय वेवलेंथ. मग तुम्ही बघा या ग्राफवरती एरिया अंडर द कर्व, याचं फार महत्त्वाचं आहे. एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व काय असते इमिसिव्ह पॉवर. एरिया अंडर द कर्व काय असते इमिसिव्ह पॉवर. ही डायग्रॅम खूप वेळा बोर्डाने विचारलेली आहे, खूप वेळा विचारलेली आहे. चला आपण याची डायग्रॅम शिकायची. आता डायग्रॅम शिकायची. वाय ॲक्सिसला काय घेतलं रेडियंट पॉवर, एक्स ॲक्सिसला काय घेतलं वेवलेंथ. बघा आता हे ज्या वेवलेंथ आहेत नॅनोमीटरमध्ये आहेत 0, 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000. म्हणजे 0 पासून 3000 जायचं आहे. 0 पासून 3000 जायचं आहे. 0 पासून 3000 जायचं पण 500च्या गॅपनी. टेम्परेचर बघा आता 3000, 4000, 5000 आणि 5500. 3000, 4000, 5000 आणि 5500. स्टार्ट केली त्यांची 0 ते 500च्या मधनं स्टार्ट केली. बघा 0 ते 500च्या मधनं स्टार्ट केली आणि सगळे कर्व जे आहेत, सगळे कर्व जे आहेत, सगळे कर्व्स भेटलेत शेवटी एकाच ठिकाणी. 3000ला सगळ्यांनी गर्दी केलेली आहे बरोबर. आता पहिला कर्व घेतला बघा, पहिला कर्व 3000चा तो असा ड्रॉ केला बघा. छोटा डोंगर आहे, छोटा डोंगर आहे 3000 केल्विनचा. पुढचा 4000 केल्विनचा थोडा उंच डोंगर काढला, एंड मात्र तिकडेच केला. नंतर 5000चा जरा जास्तच उंच काढला, हो जास्तच उंच काढला, एंड मात्र तिकडेच केला. 5500 तर बोलूच नका, खूपच उंच घेतला आणि एंड मात्र तिकडेच केला. मग इथं लिहिलं 3000 केल्विन बरोबर, इथं लिहिलं 4000 केल्विन आणि इथं लिहिलं 5000 केल्विन आणि इथं लिहिलं 5500 केल्विन. हा जो अपेक्स आला हा प्रत्येक लॅम्बडा मॅक्स आहे, प्रत्येक टेम्परेचरचा लॅम्बडा मॅक्स आहे. 5000 5500 केल्विनचा लॅम्बडा मॅक्स इथे आहे वेवलेंथ. द वेवलेंथ ॲट विच इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज मॅक्झिमम. हा लॅम्बडा मॅक्स आहे. लॅम्बडा मॅक्सचा अर्थ, लॅम्बडा मॅक्सचा अर्थ कसा आहे, लॅम्बडा मॅक्स काय आहे तर त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे, त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे. मग बघा जर मी 3000चा कर्व घेतला तर 3000च्या कर्ववरती सगळ्यात पॉईंट जास्त इथे, सगळ्यात मोठा पॉईंट इथे, मग हा याचा लॅम्बडा मॅक्स झाला. इथे 4000चा सगळ्यात जास्त इथे, हा याचा लॅम्बडा मॅक्स झाला. 5000चा सगळ्यात जास्त इमिसिव्ह पॉवर बघा ना, इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त इथे आहे. वाय ॲक्सिसवरती इमिसिव्ह पॉवर आहे, इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त इथे आहे, हा लॅम्बडा मॅक्स झाला. इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त 5500ची इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त इथे आहे, हा लॅम्बडा मॅक्स झाला. ओके, सगळ्यांना ग्राफ ड्रॉ करता येईल का? फक्त ग्राफ सुद्धा 2 मार्कला विचारतात. आता बघा, आता त्यांनी काय कन्क्लुजन काढलं, इथं लिहिलंय बघा, इथे लिहिलंय काय म्हटलंय, फिगर शोज द रेडियंट पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज. ठीक आहे ते सोडून द्या. फ्रॉम एक्सपेरिमेंट इट इज ऑब्झर्व दॅट, काय ऑब्झर्व केलं, ॲट अ गिवन टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचरला द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम ऑफ द बॉडी. दिलेल्या टेम्परेचरला एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. सुरुवातीला काय असते, ती सगळ्यात कमी असते, सुरुवातीला ती सगळ्यात कमी असते, वाढत वाढत जाते, सगळ्यात जास्त होते आणि परत एकदा ती कमी होत जाते, वाढत वाढत जाते, ॲपेक्सला पोचते, लॅम्बडा मॅक्सला पोचते, कमी होत जाते.
So at a given temperature, for example 3000 Kelvin, the energy is not uniformly distributed in the spectrum of the body. At a given temperature, the radiant power emitted initially increases. बघा सुरुवातीला काय होते, इन्क्रीज होते विथ इन्क्रीज इन वेवलेंथ. जशी वेवलेंथ पुढे चालली तसं एनर्जी वाढत चालली. जशी वेवलेंथ पुढे चालली. At a given temperature, the radiant power emitted initially increases. Radiant power increases with increase in wavelength, reaches to its maximum and then decreases. झालं. The wavelength corresponding to the radiation maximum intensity lambda max. ज्या ठिकाणी the wavelength radiation maximum आहे, इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे, त्याला काय म्हणायचं, लॅम्बडा मॅक्स. ज्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त आहे, ज्या वेवलेंथला इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त आहे, त्याला काय म्हटलं, लॅम्बडा मॅक्स. मी मगाशी सांगितलं एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट्स व्हॉट, एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. आता मला सांगा हे काय हो, एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. दिस इज व्हॉट, इमिसिव्ह पॉवर. एरिया अंडर द कर्व गिव्स इमिसिव्ह पॉवर. हे सगळं लिहायचं म्हणजे मी कट करून आणलंय पुस्तकात लई आहे, हे सगळं लिहायचंय. मी कट करून आणलंय बाळांनो तुमच्यासाठी. बघा, the peak values of the curve shifts towards left shorter wavelengths. peak value म्हणजे कोण, लॅम्बडा मॅक्स. peak value कुठे आहे, लेफ्ट साईडला आहे. peak value लेफ्ट साईडला आहे. बघा ना, peak value कुठे आहे, बघा लेफ्ट साईडला आहे. याचा पीक इथे, याचा पीक इथे. पीक चाललाय ना, पीक कुठे चाललाय, लेफ्ट साईडला. Okay, the peak value of the curves shifts toward the left shorter wavelengths. That is, the value of lambda max decreases with increase in temperature. Lambda max decreases with increase in temperature. बघा आता इथला लॅम्बडा मॅक्स बघा इथे, आणि इथला लॅम्बडा मॅक्स बघा इथे. इथला लॅम्बडा मॅक्स हा कोणाचा आहे, 5500 केल्विनचा लॅम्बडा मॅक्स इथे आला आणि 3000 केल्विनचा लॅम्बडा मॅक्स इथे आला. मग 3000 केल्विनचा लॅम्बडा मॅक्स जास्त आहे आणि 5500चा लॅम्बडा मॅक्स कमी आहे. म्हणून म्हटलंय जेव्हा जसं टेम्परेचर वाढतंय इन्क्रीज इन टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस. बघा, ॲट हायेस्ट टेम्परेचर्स द रेडियंट पॉवर और टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया इन्क्रीजेस. जसं टेम्परेचर वाढलंय तसं एरिया अंडर द कर्व वाढला आहे. बघा, पहिला एरिया एवढाच एरिया आहे, दुसरा एरिया एवढा जास्त आहे, तिसरा एरिया तर एवढा जास्त आहे, चौथा एरिया तर सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जसं टेम्परेचर वाढलंय रेडियंट पॉवर emitted per unit time per unit area also increases. As temperature increases, the radiant power also increases. कळलं काय काय लिहायचं? बघा, पहिले काय लिहायचं, जसं टेम्परेचर वाढत चाललंय तसं एनर्जी डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्म नाहीये. दुसरं लिहायचं ॲट अ गिवन टेम्परेचर द रेडियंट पॉवर इमिटेड इन्क्रीजेस. दुसरं काय लिहायचं, सुरुवातीला जशी वेवलेंथ वाढती तशी रेडियंट पॉवर वाढती, नंतर जशी वेवलेंथ वाढते तशी रेडियंट पॉवर काय होते, कमी होत जाते, एका पीक व्हॅल्यूला पोहोचते. एरिया अंडर द कर्व म्हणजे काय आहे, इमिसिव्ह पॉवर. त्याच्यानंतर त्याचा जो पीक आहे लॅम्बडा मॅक्स तो लेफ्ट साईडला फॉल होतो आणि जसं टेम्परेचर वाढेल तसं लॅम्बडा मॅक्स काय होतो, कमी होतो. म्हणजे ॲट हायेस्ट टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स इज मिनिमम. At lowest temperature lambda max is maximum. हा मॅक्झिमम आहे. म्हणजे काय, टेम्परेचर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लॅम्बडा मॅक्स. सो लॅम्बडा मॅक्स
into T equal to constant. This is called as Wein's distribution law. त्यामुळे हा Wein's distribution law आला. पाहूया आपण. बघा Wein's displacement law. It is observed that the wavelength for which it is observed that the wavelength for which the wavelength for which emissive power of black body is maximum. The wavelength for which emissive power of black body is maximum म्हणजे कोण? लॅम्बडा मॅक्स. The wavelength for which emissive power is maximum. The wavelength for which emissive power maximum is inversely proportional to the absolute temperature of the black body. Is inversely proportional to the absolute temperature. Is inversely proportional to the absolute temperature of the black body. So lambda max is inversely proportional temperature. हे B नावाचा कॉन्स्टंट घेतला. This is called as Wein's constant. त्याची व्हॅल्यू 2.897 10⁻³ याचा यूज काय? यूज ऑफ Wein's displacement law. Wein's displacement law. This law is useful to determine the temperature of distant star, sun, moon. सनचं टेम्परेचर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. मूनचं टेम्परेचर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. स्टारचं टेम्परेचर काढण्यासाठी याचा वापर केला जातो. बघा lambda max is inversely proportional temperature. The wavelength for which the emissive power of black body is maximum. Black body शब्द आलाच पाहिजे. Wein's display is inversely proportional to the absolute temperature of black body. लॉ सगळ्यांना कळला? ओके. याचं गणित बघा. गणित कॅल्क्युलेट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लॅम्बडा मॅक्स. त्यासाठी टेम्परेचर दिले 5800 आणि बी दिला आहे आणि विच पार्ट ते मला येत नाही. इलेक्ट्रोमॅग्नेटिक येत नाही. मग बघा काय केलं आपण काय केलं? टेम्परेचर दिले 5800. मग 5800 टेम्परेचर लिहिलं. बीची व्हॅल्यू दिली. मग तुम्हाला माहिती आहे काय इक्वेशन आहे? इक्वेशन काय सांगा बरं? इक्वेशन लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी. आपला काय काढायचं? लॅम्बडा मॅक्स. मग लॅम्बडा मॅक्स इक्वल टू बी अपॉन टी. लॅम्बडा मॅक्स इक्वल टू बी अपॉन टी. मग व्हॅल्यूज टाका. बघा इथं बीची व्हॅल्यू टाकली तर लॅम्बडा मॅक्सची टाकली. याला कंपल्सरी तुम्हाला काय वापरावं लागणार? लॉग टेबल. पण तुम्ही हे करायचं कसं करायचं बघा. हे कसं करायचं? पहिले पॉवरचं कॅल्क्युलेशन करून घ्या. इट इज इक्वल टू 2.897 अपॉन 58 केलं मी. 58 केलं. हे 10⁻³ हे वरती गेलं काय आलं? 10⁻⁵. 10⁻⁵ ला बाजूला ठेवलं. बरोबर. आता इथे लॉग मध्ये काय होणार आहे बघा. लॅम्बडा मॅक्स काय शिकवायचं आहे मला तुम्हाला? लॉगचं सिम्पल करायचं. लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ अपॉन 5800 म्हणजे 2.897 अपॉन हे 58 गुणिले 10⁻² आणि हे 10⁻³ हे वरती गेलं मायनस होतील. सो 2.897 अपॉन 58 इंटू 10⁻³ 10⁻². आता जर तुम्ही 2.87 घेतलं 2.897 घेतलं तर त्याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार? 0.58ची 1 पॉईंट येणार. मग हे 0 पॉईंट पुढे काहीतरी 4 डेसिमलमध्ये बरोबर आणि 58चं 1.4 याच्यामध्ये. मग यांची वजाबाकी करताना आपलं चुकतं. त्यामुळे मोठा नंबर वरती यायचा लक्षात ठेवा. मग याला 28 करायचं, याला 5.8 करायचं. याला 28 करायचं, याला 5.8 करायचं. याला 28 केलं म्हणजे 28.97 केला म्हणजे याला 10ने गुणलं. याला 10ने इथं 10⁻⁵ होते. याला वरती 10ने गुणलं म्हणजे खाली 10ने डिवाइड केलं. ह्या 58 जो होता त्याचा 5.8 केला म्हणजे याला 10ने डिवाइड केलं म्हणजे इथं अजून 10ने गुणलं. लक्षात घ्या. मग 28.97 अपॉन 5.8 केला. कळलं?
आणि हे परत वरती गेले तर 10⁻⁷ झालं. आता लॉग पाहणं खूप सोपं आहे. बघा व्हॅल्यू आणि लॉग आता खूप इझी आहे. 28.97 म्हणजे 1 पॉईंट काहीतरी पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, चौथा डिजिट. आणि आता मी 5.8 केला आहे म्हणजे इथं काय होणार 0 पॉईंट, पहिला डिजिट, दुसरा डिजिट, तिसरा डिजिट, चौथा डिजिट. आता वजाबाकी करायला सोपे. 1 - 0 इथं 1च येणार, हे लक्षात घ्या. जर तुम्ही 0 - 1 केला असता तर बार 1 आला असता. हे कळतंय का? हे कळतंय का? हे समजून घ्या. त्याच्यामुळे तुम्ही सोयीस्कर ह्या पॉवरचं कॅल्क्युलेशन तुम्ही सोयीस्कर करा. बघा हे पॉवरचं कॅल्क्युलेशन मी माझ्या सोयीने करून घेतलं, वेळ दिला. पण इथं 2 डिजिटवाला घेतला, इथं 1 डिजिटवाला घेतला, मला सबट्रॅक्शन करायला सोपं आलं. हे जे काही येईल त्याचा मी काय बनणार आहे अँटी लॉग. आणि बघा ना इथे बघा ना 10⁻⁷. माय डिअर स्टुडंट्स बघा ना 10⁻⁷. इथे पण बघा 10⁻⁷. कळलं? लॉगसाठी सिम्प्लिफिकेशन कळलं. बघा स्टीफन बोल्ट्झमन्स लॉ स्टेटमेंट करायला येणार. परत एकदा स्टेटमेंट कशावर लक्ष ठेवायचं याच्यावरनं. बघा आर म्हणजे काय इमिसिव्ह पॉवर. हे अल्फा म्हणजे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th power of its absolute temperature. The emissive power is directly proportional to 4th power of its absolute temperature. मग बघा the rate of emission of radiant energy per unit area or the power radiated per unit area of a perfectly black body is directly proportional to the 4th power of its absolute temperature. बघा काय फॉर काय बघा the quantity R is directly proportional to 4th power of its absolute temperature. किंवा the quantity of radiant energy emitted per unit time per unit area. The quantity of Q म्हणजे the quantity of radiant energy emitted per unit time per unit area. कुणी हो? by black body. काळा स्टीफन by black body is directly proportional to 4th power of its absolute temperature. So Q equal to इथं सिग्मा घेतला T into A into T⁴. So this is Stephen's law of radiation. Stephen's law of radiation. हे कोणासाठी? ब्लॅक बॉडीसाठी. पण इथं काय घेतला? RB. इथं RB घेतला. ओके. हे जर ऑर्डिनरी बॉडीसाठी घेतलं तर त्याच्या इमिसिव्हिटीने मल्टिप्लाय करायचं. बाकी सगळं सिग्मा प्रोपोर्शनली कॉन्स्टंट, टाइम, एरिया, T⁴. दिस इज फॉर ऑर्डिनरी बॉडी. संपला. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन संपला. आणि याच्यावरतीच प्रॉब्लेम्स आहेत. बघा काय स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन. वन्स अगेन स्टेटमेंट समजून घ्या. द क्वांटिटी ऑफ रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द 4th power of its absolute temperature बाय ब्लॅक बॉडी शब्द आला पाहिजे. झालं? ओके. So this is Stephen's law of radiation, and I think this is the last part of the lesson. Yes, last part of the lesson. बघा आपण प्रॉब्लेम सोडूया. आता प्रॉब्लेम पण सोडूया. खूप इझी प्रॉब्लेम्स आहेत. येण्याची शक्यता खूप आहे रेडिएशनवरती. 7 पैकी 7 मार्क पडले पाहिजे. चॅप्टर संपलाय माझा. आता प्रॉब्लेम पण संपवतो. बघा कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड. एनर्जी काढायची रेडिएटेड इन 1 minute बाय ब्लॅक बॉडी. एरिया दिलाय 200 cm² आणि 127 आणि सिग्माची व्हॅल्यू दिली. बघा एरिया किती दिलाय 200, एरिया 200 cm². मग 200 × 10⁻⁴ m². टेम्परेचर दिलं 127. त्याच्यामध्ये 273 ॲड केले. 1 आणि 2 पहिले 2 डिजिट बघा. 1 आणि 2 3 आणि 1 73 आणि 27चा 1 400 आलं. सो इट इज 400 केल्विन. टाइम दिलाय 1 minute म्हणजे 60 सेकंड. मग एनर्जी रेडिएट काय आलं? Q इक्वल टू इथं लिहिलं Q इक्वल टू बघा सिग्मा × T × A × T⁴.
law. The quantity of radiant energy emitted per unit time per unit area is directly proportional to t raised to 4. So Q equal to छोटा t a into t raised to 4 आणि इथं सिग्मा. तेच म्हटलं सिग्मा a t raised to 4. व्हॅल्यूज पुट केल्या. आता काय केलं बघा. पॉवरचं कॅल्क्युलेशन कसं केलं बघा. 5.7 into 10 raised to minus 8 into 2 into 2चा स्क्वेअर मांडा into 10 raised to minus 4 मांडा into 6 into 10चा 1 मांडा into 4 चौक 16 256 गुणिले हे ॲक्च्युली काय 4 into 10चा स्क्वेअरचा रेस टू 4 बरोबर ना. 256 हा 10 रेस टू 8. मग काय आलं 5.7 इंटू 6 दुने 12 इंटू 256 पॉवरचं कॅल्क्युलेशन -8 -4 -12 आणि हे +9 मग 10 raised to -3 बरोबर. हा गुणाकार करायचा एवढं आलं. पण फॉर्म्युला हा आहे लक्षात करा. पुढे बघा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन 60 वॅट दिले. वॅटमध्ये दिले म्हणजे काय दिलं Q अपॉन टी. का हो Q जूलमध्ये असतो आणि टाईम सेकंडमध्ये असतो त्याला वॅट म्हणतात. मग तो Q/T दिला तुम्हाला. तो Q/T दिला किती दिला 60 वॅट. लॅम्प लुजेस ऑल इट्स एनर्जी रेडिएशन सरफेस. द इमिसिव्हिटी दिली लिहिणार मी बारकाईने लिहितो. इमिसिव्हिटी 0.5. द एरिया दिला आहे 5 into 10 raised to -2 एरिया. सो 5 into 10 raised to -2 मीटर स्क्वेअर. फाइंड द टेम्परेचर. टेम्परेचर काढायचं आहे. टेम्परेचर किती आणि त्यासाठी त्यांनी सिग्मा दिला आहे. एवढा सिग्मा आहे. सो सिग्मा इक्वल टू 5.67 into 10 raised to -8. 5 6 7 डोक्यावर -8. ओके. मग आपल्या काढायचं टेम्परेचर. परत एकदा Q अपॉन लक्ष द्या ना. क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मी सारखा लॉ म्हणतोय पाठ पण होतोय. मला टेम्परेचर काढायचं आहे हो. अरे इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे हा बघा. मग Q/T इंटू एरिया इक्वल टू सिग्मा इंटू T raised to 4 बरोबर. मग Q अपॉन सिग्मा इंटू T इंटू A इक्वल टू T raised to 4 बघा. मग इथे आलं होतं आपलं सिग्मा इंटू T इंटू A इक्वल टू T raised to 4 बरोबर. मग T raised to 4 काय आला बघा. T raised to 4 Q अपॉन T इंटू 1 अपॉन सिग्मा इंटू 1 अपॉन A. मग T काय येणार Q अपॉन T म्हणजे कोण 60 वॅट इंटू 1 अपॉन सिग्मा 5.67 इंटू 10 raised to -8 इंटू 1 अपॉन A एरिया. So 1 upon 5 into 10 raised to -2 raised to 1/4. So T equal to हे 5 ने भाग दिले इथं 12 आले. So 12 upon 5.67 into खाली -8 -2 10 raised to 10 raised to 1/4. आता ज्याला 4 ने भाग जातो तेच घ्यायचं. 4 ला 8 ने भाग जातो. मग T इक्वल टू 12 गुणिले 10चा स्क्वेअर इंटू 10 raised to 8 डिवायडेड बाय 5.67 raised to 1/4. मग हे काय होणार बघा. T इक्वल टू हे 1200 अपॉन 5.67 raised to 1/4 इक्वल टू 10 raised to 8 raised to 1/4. 1200 अपॉन 5.67 raised to 1/4 4 × 8 10चा स्क्वेअर. याला लॉगमध्ये घ्यायचं नाही.
लॉगमध्ये कसं करणार तुम्ही, लॉगमध्ये 1/4 आहे ना, 1/4 आहे म्हणजे 1/4 लॉग ऑफ 1200 मायनस लॉग ऑफ 5.67. सो दिस इज 1/4. हे 3.1234 मायनस 0.1234 झालं. हे असं झालं. मग हे सबट्रॅक्शन करा, त्याला 4ने डिवाइड करा, इथे काहीतरी फिगर येईल त्याला 4ने डिवाइड करा आणि मग त्याचा अँटीलॉग पहा. समजलं का? जरा मी अनसॉल्व प्रॉब्लेम घेतो. हां, ए घ्यायचा ना, ई घ्यायचा, इमिसिव्हिटी घ्यायची राहिली माझी. इमिसिव्हिटी घ्यायची राहिली. बघा इथे बघा, हा dq/dt q/t एवढा आला. q/t ची व्हॅल्यू 60 वॅट आहे. इमिसिव्हिटी 0.5 आहे. सिग्माची व्हॅल्यू 5.67 × 10⁻8 आहे. एरिया 5 × 10⁻4 t⁴. इक्वेशन असं ऑर्गनाईज झालं सगळं कॅल्क्युलेशन करून, बरोबर. मग हे भागाकार तुम्ही करून घ्या. 4.23 आला, 10⁻13 आलं, 10⁻13 नाही निघू शकत, 12 केलं. इथं 4.23चं हा 10 इकडे दिला, 42.3 केला, 12 केला. आता घेतलं. बघा रेट ऑफ लॉस विचारलं. पहिलं टेम्परेचर 827, मग 827 अधिक 273 म्हणजे 1100 झालं. दुसरं विचारलं 427 अधिक 273 म्हणजे 700 केल्विन झालं. आणि सराउंडिंगचं टेम्परेचर T0 27 दिलं आहे म्हणजे 300 केल्विन दिलं आहे. आता लॉस शब्द जेव्हा येतो लॉस, तेव्हा काय करायचं, टेम्परेचर ऑफ बॉडी मायनस टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. मग बघा Q/T इक्वल टू काय आलं, इमिसिव्हिटी सिग्मा ए T1⁴ मायनस T0⁴. खाता आला आहे लॉस. परत सेकंडसाठी रेट ऑफ लॉस म्हणजे R2. रेट म्हणजे डिवायडेड बाय टाईम आणि लॉस म्हणजे रेट म्हणजे डिवायडेड बाय टाईम, लॉस म्हणजे डी ऑफ हीट इक्वल टू परत कोण आला, इमिसिव्हिटी सिग्मा ए × T2⁴ मायनस T0⁴. लॉसमुळं व्हॅल्यूज टाकल्या, ह्याला हे कॅन्सल झालं. मग एवढंच राहिलं बघा, इथं पण खाली एवढंच राहिलं. हा सोडवलं तर आन्सर आलं. पुढे assuming that the temperature at the surface of sun 6000 Kelvin, temperature of sun 6000 Kelvin, find out the size of virtual star. स्टारची साईज काढायची, ठीक आहे. त्या स्टारचं टेम्परेचर दिलं आहे 3000 केल्विन. टेम्परेचर ऑफ स्टार इज 3000 केल्विन. 25 टाइम्स पॉवर रेडिएट करते बाय द सन. मग पॉवर ऑफ स्टार इज 25 टाइम्स द पॉवर ऑफ सन. बघा, पॉवर ऑफ स्टार इज 25 टाइम्स पॉवर ऑफ सन, बरोबर ना. पॉवर काय असते, पॉवर असते Q/T. मग Q/T ऑफ स्टार इक्वल टू 25 टाइम्स Q/T ऑफ सन, बरोबर. आता Q/T काय असतं, Q/T काय असतं, सिग्मा ए × T⁴ ऑफ स्टार इक्वल 25 × सिग्मा ए × T⁴ ऑफ सन. सिग्माला सिग्मा कॅन्सल. सो ए ऑफ स्टार × T⁴ इक्वल टू ए ऑफ सन × T⁴ ऑफ सन. तेच केलं आहे बघा, इथे सांगतो मी तुम्हाला. बघा आलं इथे बघा, पॉवर ऑफ स्टार, पॉवर ऑफ सन, सिग्मा एरिया πr² T⁴, पी ऑफ सन सिग्मा एरिया T⁴. मांडलंय, आर आला एवढा. अनसॉल्व प्रॉब्लेम घेऊया आपण. बघा हे इथे बिघडलंय. बघा 25, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट स्पेक्ट्रम पीक व्हॅल्यू लॅम्बडा मॅक्स. हे बघा इथे लॅम्बडा मॅक्स दिलाय. काय दिलाय, लॅम्बडा मॅक्स दिलाय 700. तर टी मॅक्स किती, प्रश्न विचारलाय. लॅम्बडा मॅक्स दिलाय 3 सेंटीमीटर.
लॅम्बडा मॅक्स दिला आहे 3 सेंटीमीटर, नॅनोमीटरमध्ये दिलं आहे, हे 3 सेंटीमीटर दिले तर टी मॅक्स किती? वेज डिस्प्लेसमेंट लॉचा प्रश्न आहे. लॅम्बडा मॅक्स 3 मीटर दिला आहे, लॅम्बडा मॅक्स 3 मीटर दिला आहे तर टी मॅक्स किती? वेल्सचा कॉन्स्टंट पण दिला आहे 2.897. ओके, काय येणार? लॅम्बडा मॅक्स इंटू टी, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू, मॅक्स नाही येणार इथे, मी मॅक्स का लिहिलं तर टेम्परेचर किती? लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू काय असतं? बी. मग याच्यावरनं टी काढायचं. पुढे बघा, ए स्मॉल ब्लॅक अँड सॉलिड कॉपर स्पियर ऑफ रेडियस दिली, इज प्लेस इन एन युकेट चेंबर, द टेम्परेचर ऑफ द चेंबर इज मेंटेन. टेम्परेचर दिलं आपल्याला, टेम्परेचर, इथं रेडियस दिली, इथं टेम्परेचर दिलं. ॲट वॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लायड टू द कॉपर स्पियर टू मेंटेन इट्स टेम्परेचर? 110. स्टीफन्स कॉन्स्टंट, हे सगळं दिलं आहे. घेतलेत मी हे प्रॉब्लेम्स. हा प्रॉब्लेम सगळ्या क्लासवाल्यांनी IMP सांगितलं आहे. अर्थ मीन टेम्परेचर कॅन बी ॲझ्युम टू बी, टेम्परेचर दिलं आहे. हाऊ विल द कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक फॉर दिस टेम्परेचर? फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. आणि तुम्हाला बी दिला आहे, बरोबर. टेम्परेचर दिलं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे आणि तुम्हाला बी दिला आहे. परत एकदा वेज डिस्प्लेसमेंट लॉ. IMP क्वेश्चन, दिस क्वेश्चन इज ऑल्सो IMP. कम्पेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी. 227 आणि 727 आणि 200, आणि इथं एन्क्लोजर दिलं आहे, लॉस विचारला आहे, लॉस. मग T1⁴ मायनस T0⁴, T2⁴ मायनस T0⁴. हा कोण आहे सांगा? हा T1 आहे, हा कोण आहे? T2 आहे, हा कोण आहे? T0 आहे. पण केल्विनमध्ये करा, केल्विनमध्ये करा. द इमिसिव्ह पॉवर दिली 0.5, म्हणजे इमिसिव्ह पॉवर दिली म्हणजे R दिली 0.5, बरोबर. एरिया दिला आहे, एरिया 0.02. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड? घेतला आम्ही ना. मग R म्हणजे काय असतं? Q अपॉन A इंटू टी. मग इथं टी पण दिला आहे, टी दिला आहे 20 सेकंद, एरिया दिला आहे, एनर्जी दिली, मग Q काढायचा, R इंटू A इंटू टी. बघा, एनर्जी इमिटेड फ्रॉम अ होल इन इलेक्ट्रिक फर्नेस, हे दिला Q बाय टी, Q बाय टी दिला 20 वॅट. टेम्परेचर ऑफ फर्नेस, टी दिला 727 अधिक 273, मग टी दिला 1000 केल्विन. एरिया किती? एरिया किती? स्टीफनचा कॉन्स्टंट दिला सिग्मा. मग फार इझी आहे, Q अपॉन A इंटू टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल T⁴. मग काय काढायचं आहे मला? एरिया काढायचा आहे. मग Q अपॉन T इंटू T⁴, इथं सिग्मा पण येणार, इक्वल टू एरिया. व्हॅल्यूज पुट करायच्या. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड, कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड म्हणजे Q विचारला आहे. इन 1 मिनिट म्हणजे टाईम दिला आहे 60 सेकंड. सरफेस एरिया A दिला 100 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे 100 इंटू 10, मगाशीच घेतला मी हा. कॅल्क्युलेट झाले, प्रॉब्लेम संपले. हे कालच घेतले मी. सगळे प्रॉब्लेम झाले, सगळी थेरी झाली, सगळा चॅप्टर मी रिवाइज केला आहे. ऑल चॅप्टर रिवाइज केला आहे मी, ऑल चॅप्टर. ओके, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात छोटा चॅप्टर संपला. आता याच्यानंतर मी काय घेणार आहे बघा, याच्यानंतर मी घेणार आहे बर्नौलीज इक्वेशन. ओके, चलो बाय बाय.